नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. ट्रान्सफॉर्मर खालीलपैकी कशात बदल करत नाही? ऑप्शन ए करंट, ऑप्शन बी व्होल्टेज, ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी. प्रश्न क्रमांक 2. ट्रान्सफॉर्मर मधील ऊर्जा प्रायमरी कडून सेकंडरी कडे टिंबटिंब पोहोचवली जाते. ऑप्शन ए कूलिंग कॉइलद्वारे, ऑप्शन बी हवेद्वारे, ऑप्शन सी चुंबकीय प्रवाहाद्वारे, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चुंबकीय प्रवाहाद्वारे. प्रश्न क्रमांक 3. ट्रान्सफॉर्मर कोर टिंबटिंब लॅमिनेटेड केला जातो. ऑप्शन ए हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन बी एडी करंट लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन सी कॉपर लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन डी वरील सर्व लॉस कमी करण्यासाठी. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एडी करंट लॉस करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 4. ट्रान्सफॉर्मरच्या लॅमिनेशनद्वारे उत्पन्न होणाऱ्या यांत्रिक व्हायब्रेशनची डिग्री टिंबटिंब वर अवलंबून असते. ऑप्शन ए क्लॅम्पिंगच्या घट्टपणा, ऑप्शन बी लॅमिनेशनचा गेज, ऑप्शन सी लॅमिनेशनचा आकार, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 5. ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट हा साधारण फुल लोड करंटच्या किती टक्के असतो? ऑप्शन ए 0.2 ते 0.5%, ऑप्शन बी 2 ते 5%, ऑप्शन सी 15, ऑप्शन सी 12 ते 15%, ऑप्शन डी 20 ते 30%. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 ते 5%. प्रश्न क्रमांक 6. ट्रान्सफॉर्मर मधील चुंबकीय प्रवाहाच्या मार्गामध्ये टिंबटिंब असला पाहिजे. ऑप्शन ए उच्च रेजिस्टन्स, ऑप्शन बी उच्च रिलक्टन्स, ऑप्शन सी कमी रेजिस्टन्स, ऑप्शन डी कमी रिलक्टन्स. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कमी रिलक्टन्स. प्रश्न क्रमांक 7. टिंबटिंब माहीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरला नो लोड केले जाते. ऑप्शन ए कॉपर लॉस, ऑप्शन बी चुंबकीय करंट, ऑप्शन सी चुंबकीय करंट आणि लॉस, ऑप्शन डी ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चुंबकीय करंट आणि लॉस. प्रश्न क्रमांक 8. ट्रान्सफॉर्मर मधील ऑइलची ड्राय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ टिंबटिंब असणे अपेक्षित आहे. ऑप्शन ए 1 केव्ही, ऑप्शन बी 33 केव्ही, ऑप्शन सी 100 केव्ही, ऑप्शन डी 330 केव्ही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 33 केव्ही. प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंब निर्धारित करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची संपनर टेस्ट घेतल्या जाते. ऑप्शन ए तापमान, ऑप्शन बी स्ट्रे लॉसेस, ऑप्शन सी एका दिवसातील कार्यक्षमता, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तापमान. प्रश्न क्रमांक 10. कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टीलची परमिसिबल फ्लक्सची घनता सुमारे टिंबटिंब असते. ऑप्शन ए 1.7 वेबर पर मीटर, ऑप्शन बी 2.7 वेबर पर मीटर, ऑप्शन सी 3.7 वेबर पर मीटर स्क्वेअर, ऑप्शन डी 4.7 वेबर पर मीटर स्क्वेअर. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 11. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता टिंबटिंब असताना जास्तीत जास्त असेल. ऑप्शन ए कॉपर लॉस बरोबर हिस्टेरिसिस लॉस, ऑप्शन बी हिस्टेरिसिस लॉसेस बरोबर एडी करंट लॉसेस, ऑप्शन डी एडी करंट लॉसेस बरोबर तांब्याचे लॉसेस, ऑप्शन डी कॉपर लॉसेस बरोबर आयर्न लॉसेस. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कॉपर लॉसेस बरोबर आयर्न लॉसेस.
प्रश्न क्रमांक 12. ट्रान्सफॉर्मर मधील नो लोड करंट हा टिंबटिंब असतो. ऑप्शन ए व्होल्टेजच्या सुमारे 75 अंश लॅग. ऑप्शन बी व्होल्टेजच्या सुमारे 75 अंशने लीड. ऑप्शन सी व्होल्टेजच्या सुमारे 15 अंश लॅग. ऑप्शन डी व्होल्टेजच्या सुमारे 15 अंशने लीड. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्टेजच्या सुमारे 75 अंश लॅग. प्रश्न क्रमांक 13. ट्रान्सफॉर्मर मध्ये आयर्न कोर. प्रश्न क्रमांक 13. ट्रान्सफॉर्मर मध्ये आयर्न कोर प्रदान करण्याचा उद्देश टिंबटिंब हा आहे. ऑप्शन ए वाइंडिंगला आधार देणे. ऑप्शन बी हिस्टॅरिसिस लॉस कमी करणे. ऑप्शन सी चुंबकीय पाथचा रिलक्टन्स कमी करणे. ऑप्शन डी एडी करंट लॉस कमी करणे. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चुंबकीय पाथचा रिलक्टन्स कमी करणे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता भाग ट्रान्सफॉर्मरच्या इन्स्टॉलेशनचा भाग नाही? ऑप्शन ए कन्झर्वेटर. ऑप्शन बी ब्रीदर. ऑप्शन सी फुकोज रिले. ऑप्शन डी एक्झायटर. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एक्झायटर. प्रश्न क्रमांक 15. ट्रान्सफॉर्मरवर शॉर्ट सर्किट टेस्ट घेत असताना खालीलपैकी कोणती बाजू शॉर्ट केली जाते? ऑप्शन ए उच्च व्होल्टेज बाजू. ऑप्शन बी कमी व्होल्टेज बाजू. ऑप्शन सी प्रायमरी बाजू. ऑप्शन डी सेकंडरी बाजू. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कमी व्होल्टेज बाजू. प्रश्न क्रमांक 16. ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणत्या वायंडिंगचे क्रॉस सेक्शन क्षेत्र जास्त असते? ऑप्शन ए कमी व्होल्टेज वायंडिंग. ऑप्शन बी कमी व्होल्टेज वायंडिंग. ऑप्शन सी प्रायमरी वायंडिंग. ऑप्शन डी सेकंडरी वायंडिंग. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमी व्होल्टेज वायंडिंग. प्रश्न क्रमांक 17. ट्रान्सफॉर्मर टिंबटिंब बदलतो. ऑप्शन ए व्होल्टेज. ऑप्शन बी करंट. ऑप्शन सी पॉवर. ऑप्शन डी फ्रिक्वेन्सी. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पॉवर. प्रश्न क्रमांक 18. ट्रान्सफॉर्मर डीसी सप्लायचे व्होल्टेज वाढवू किंवा कमी करू शकत नाही कारण टिंबटिंब. ऑप्शन ए डीसी व्होल्टेज बदलण्याची गरज नसते. ऑप्शन बी डीसी सर्किटमध्ये जास्त लॉसेस होतात. ऑप्शन सी फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियम वैध नाही कारण फ्लक्स बदलण्याचा दर 0 आहे. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम वैध नाही कारण फ्लक्स बदलण्याचा दर 0 आहे. प्रश्न क्रमांक 19. ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायंडिंग टिंबटिंब. ऑप्शन ए नेहमी कमी व्होल्टेज वायंडिंग असते. ऑप्शन बी नेहमी उच्च व्होल्टेज वायंडिंग असते. ऑप्शन सी एकतर कमी व्होल्टेज किंवा उच्च व्होल्टेज वायंडिंग असू शकते. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकतर कमी व्होल्टेज किंवा उच्च व्होल्टेज वायंडिंग असू शकते. प्रश्न क्रमांक 20. ट्रान्सफॉर्मर मधील कोणत्या वायंडिंगच्या टर्नची संख्या जास्त असते? ऑप्शन ए कमी व्होल्टेज वायंडिंग. ऑप्शन बी उच्च व्होल्टेज वायंडिंग. ऑप्शन सी प्रायमरी वायंडिंग. ऑप्शन डी सेकंडरी वायंडिंग. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उच्च व्होल्टेज वायंडिंग. प्रश्न क्रमांक 21. पॉवर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता टिंबटिंब असते. ऑप्शन ए 100%. ऑप्शन बी 98%. ऑप्शन सी 50%. ऑप्शन डी 25%. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 98%. प्रश्न क्रमांक 22. लोड बदलल्यास दिलेल्या व्होल्टेजसाठी ट्रान्सफॉर्मर मधील स्थिर राहणारे लॉसेस टिंबटिंब आहेत. ऑप्शन ए घर्षण आणि वाऱ्याचे लॉसेस. ऑप्शन बी कॉपर लॉसेस. ऑप्शन सी हिस्टॅरिसिस आणि एडी करंट लॉसेस. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हिस्टॅरिसिस आणि एडी करंट लॉसेस. प्रश्न क्रमांक 23. पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड करण्यासाठी एक समान पद्धत म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन ए नैसर्गिक हवेने झालेले कूलिंग. ऑप्शन बी एअर ब्लास्ट कूलिंग. ऑप्शन सी ऑइल कूलिंग.
ऑप्शन बी वरीलपैकी कोणतेही. मित्रांनो, याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ऑइल कूलिंग. प्रश्न क्रमांक 24. ट्रान्सफॉर्मर मधील नो लोड करंट हा दिलेल्या व्होल्टेजला सुमारे टिंब कोनाचा लॅग करते. ऑप्शन ए 180°, ऑप्शन बी 120°, ऑप्शन सी 90°, ऑप्शन डी 75°. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 75°. प्रश्न क्रमांक 25. ट्रान्सफॉर्मरची रोजची कार्यक्षमता टिंबवर अवलंबून असते. ऑप्शन ए सप्लाय फ्रिक्वेन्सी, ऑप्शन बी लोड करंट, ऑप्शन सी लोडचा पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.